वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या, खालापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन। अमेरिकेनं इराण्यांना देश सोडण्याचा दिला संदेश, इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का, खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार, फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा होणार, उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। मंत्री संजय शिरसाट आणि मुलगा अडचणीत येणार, हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी। नाशिकमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी भाजप सोबत। नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट, हेमलता पाटील यांचा वेगळा गट, राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। तटकरे शरद पवारांना छळतायत, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप। विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसलेंचं थेट उत्तर, मला डिवचू नका, मी कुणालाही सोडणार नाही। विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं, ब्लॅक बॉक्स मधली माहिती मिळेपर्यंत दम धरा। पश्चिम रेल्वेचा गोंधळी कारभार सुरूच, गोरेगाव ते सीएसएमटी लोकल, आता वांद्रे ते सीएसएमटी। भाजपचा बीएमसी कार्यालयात विधिवत प्रवेश, महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा खोळंबा कायम, शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली, महामार्गावर 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। ओला, उबेर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप, खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका, व्यवस्था खिळखिळीत करण्याचा विचारला जाब। गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार, C60 जवानांचा एक जवान जखमी। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई, शासकीय मालकीच्या जागेवर गोदामांचं अतिक्रमण।